पारडगाव येथील आरोग्य उपकेंद्र बनले शोभेची वास्तू. आयुष्यमान भारत योजनेतील लाखो रुपयांची इमारत धूळखात पडून. घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे शासनाच्या वतीनं नागरिकास उत्तम सेवा मिळावी व आरोग्य अबाधित राहावे यासाठी बांधण्यात आलेली आयुष्यमान भारत योजनेतील इमारत अखेर धूळखात पडून आहे. या इमारतीमध्ये न डॉक्टर आहेत ना आरोग्य कर्मचारी. सदरील इमारत मद्यपी आणि जुगारांचा अड्डा बनली आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून गावासाठी नवीन आरोग्य उपकेंद्र उभे केले, परंतु ते उपकेंद्र धूळखात पडून आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने बिल उचलूनही लाईट फिटिंग, कंपाऊंड वॉल, गेटचे काम केले नाही असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. तसेच संबंधित ठेकेदारावर प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्यामुळे ग्रामस्थांना या इमारतीमध्ये आरोग्य सुविधेपासून वंचित राहावं लागत आहे. तरी तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जातीय लक्ष देऊन सदरील आरोग्य उपकेंद्र त्वरित चालू करावे आणि डॉक्टरांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ विलास आढाव, प्रमोद माकोडे, सुनील ढेरे, अर्जुन ढेरे, परमेश्वर ढेरे, नामदेव भालेकर यांनी दिला आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रमेश सुरशे, छत्रपती संभाजीनगर. पारडगाव येथील आयुष्यमान आरोग्य केंद्राची नवीन इमारत ही पत्ते खेळणाऱ्याची व दारू पिणाऱ्याची इमारत झाली आहे. इथं आरोग्यासाठी केलेले शासनाने जे काम आहे ह्या गुत्तेदारांनी त्याकडे अधुरे करून ते मस्त आता दारू पिणारे लोक आणि पत्ते खेळणारे लोक इथं वास्तव्यात असतात. पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी जन आरोग्य आयुष्यमान उपकेंद्र हे उभारण्यात आलेलं आहे, पण ते विना उद्घाटनाच्या हे जुगाराचा अड्डा बनलेला आहे. दारू पिणारे लोक व ह्या इमारतीमध्ये अनेक दुष्परिणामाचे कार्यक्रम चालू आहेत. यावर प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे व याच्यावर प्रशासनानं डॉक्टर नियुक्त करून लवकरात लवकर ही जनतेच्या सेवेत अर्पण करावी ही नम्र विनंती. केंद्रामध्ये आम्ही थांबलेलो आहे. इथं जुगार खेळणारे व दारू पिणारे यांच्यावर बंधन करावं सरकारने व गावातील कारवाई त्याला बंधन करावं अशी आमची विनंती आहे गावकऱ्यांतर्फे.